तुमच्या खिशाला जी कात्री लागलीये ना, त्याचे धागेदोरे थेट अमेरिकेत आहेत. कसं? चला बघूया. अहो, रोजच्या वस्तू महाग होत आहेत, बरोबर. यामागे एक मोठं जागतिक कारण दडलंय. आणि या सगळ्याचा मेन विलन आहे मजबूत होणारा डॉलर, जो आपल्या रुपयाला खाली ओढतोय. हे गणित सोपं आहे, अगदी भाजी मार्केटसारखं. ज्याला मागणी जास्त तो महाग. सध्या डॉलरला प्रचंड मागणी आहे. पण सगळ्यांना डॉलर हवा तरी का आहे? चला, याची 3 मुख्य कारणं पटकन समजून घेऊया. पहिलं, अमेरिकेत मिळणाऱ्या जास्त व्याजदर. आणि दुसरं म्हणजे डॉलर म्हणजे एक सेफ तिजोरी. आणि तिसरं, जगातला सगळा तेलाचा व्यापार फक्त डॉलरमध्येच होतो, त्यामुळे त्याची मागणी कधीच कमी होत नाही. हे अगदी सीसॉसारखं आहे. डॉलर वर गेला की आपला रुपया आपोआप खाली येतो. पण या डॉलर रुपयाच्या खेळाचा आपल्या खिशावर नेमका काय परिणाम होतो? चला बघूया. याचे परिणाम दुधारी तलवारीसारखे आहेत. कोणाला फटका बसतो तर कोणासाठीही एक मोठी संधी असते. बघा, आयात करणारे आणि सामान्य माणूस यांना फटका बसतो, पण निर्यातदारांची मात्र कमाई वाढते. सगळ्यात मोठा फटका बसतो तो आयातीला. उदाहरणार्थ, आपलं कच्चं तेल आपण ते 80% बाहेरून मागवतो. म्हणजे तेवढ्याच तेलासाठी जास्त डॉलर मोजावे लागतात. आणि मग पेट्रोल डिझेल महाग होतं. आणि हे फक्त पेट्रोलपुरतं नाही, यामुळे महागाई थेट 1 ते 2% वाढू शकते. अगदी मोबाईलपासून गाडीच्या पार्ट्सपर्यंत बाहेरून येणारी प्रत्येक वस्तू महाग होते. पण थांबा, ह्या परिस्थितीतही काहींची चांदी होते. बघूया या संधीचं सोनं कोण करते. उत्तर आहे हो. ज्या भारतीय कंपन्या आपला माल बाहेर विकतात त्यांच्यासाठी ही तर लॉटरीच आहे. त्यांच्या वस्तू परदेशी लोकांना स्वस्त वाटतात, त्यामुळे विक्री वाढते आणि अनेक कंपन्या मजबूत होतात. मग पुढे काय? तज्ज्ञांच्या मते रुपया 90 पार सुद्धा जाऊ शकतो. अशावेळी आरबीआय मैदानात उतरते. ती स्वतःचे डॉलर विकून रुपयाला सांभाळण्याचा प्रयत्न करते. म्हणजे बघा, मजबूत डॉलर फक्त चांगला किंवा वाईट नसतो, त्याचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेत. आता तुमची पाळी. तुम्हाला काय वाटतं? रुपया अजून पडणार की पुन्हा उभारी घेणार? कमेंटमध्ये नक्की सांगा.